नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी अधिकारी कार्यालयामध्ये वेळेमध्ये हजर राहत नसल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आल्या आहेत। त्यामुळे वेळेवरती कार्यालयात हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात होणार आहे। यासाठी महापालिका कर्मचारी अधिकारी यांचे वेतन हे बायोमेट्रिक हजेरीनुसार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महापालिकेच्या ज्या कार्यालयामध्ये काम नेमून दिलेलं आहे त्यासाठी वेळेत हजर राहावं अशा सूचना महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी अनेकदा केल्यात। मात्र वारंवार सूचना देऊनही महापालिकेतील अनेक अधिकारी तसेच कर्मचारी कामाच्या वेळेमध्ये कार्यालयातून गायब असल्याचं चित्र आहे। याची गंभीर दखल घेऊन यापुढील काळामध्ये कर्मचाऱ्यांचं वेतन हे बायोमेट्रिक हजेरीनुसार देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। बायोमेट्रिक हजेरी न तपासताच वेतन दिले गेल्याचं आढळल्यास संबंधित विभागाच्या प्रमुखावरती देखील कडक कारवाई केली जाणार असल्याचं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी यांनी सांगितलेलं आहे। महापालिका कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा आहे। त्यासाठी सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15 अशी कामाची वेळ निश्चित करण्यात आली आहे। दुपारी जेवणासाठी 2 ते 2:30 वेळ आहे। मात्र अनेक जण कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता येतात तर सायंकाळी 5:30 वाजताच कार्यालयातून गायब होतात। हे कर्मचारी बायोमेट्रिक नोंद न करता हजेरी पुस्तकामध्ये सह्या करतात। हजेरी पुस्तकामध्ये वेळेची नोंद होत नसल्यानं नुसत्या सह्यांवरती संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं वेतन निघतं। मात्र यापुढील काळामध्ये हजेरी पुस्तकानुसार उपस्थितीची गृहीत धरून वेतन काढलं जाणार नाही। संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांच्या बायोमेट्रिक हजेरीची तपासणी करून त्यानंतरच त्यांचं वेतन हे दिलं जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी यांनी सांगितलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता पुणे महानगरपालिकेनं हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे, परंतु हा निर्णय अंमलात येतो की नाही ते पाहणं जास्त गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? पुणे महानगरपालिकेतील अधिकारी आता वेळेवरती कामावर येतील का? यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।